नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। जसे की आता तुमच्यापर्यंत बातमी पोहोचलेलीच असेल की शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा झालेली आहे। होय, हे खरं आहे। शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा झालेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे। शिक्षक पात्रता परीक्षेची डेट सुद्धा आलेली आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षा ही थोडीशी पुढे जाणार आणि त्याला जनगणनेचा आधार देऊन मी सांगितलं होतं आणि त्यानंतर एग्जाम कधी होईल हे सुद्धा सांगितलं होतं। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एग्जाम नेमकी कोणत्या महिन्यामध्ये होणार आणि कोणत्या आठवड्यामध्ये होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की नोटिफिकेशन कधी सुद्धा येईल। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा, तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल। तर असो, आता ती बातमी अतिशय आणि एकदम 100% खरी झालेली आहे। आता शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा झालेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, डेट सुद्धा झालेला आहे, फॉर्म कधीपासून भरायचं हे सुद्धा आलेलं आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षा ही जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल असं सांगितलं होतं। पण शिक्षक पात्रता परीक्षा ही सेम जूनमध्ये 21 जून तिसऱ्या रविवारी आपली शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे। म्हणजे तो जूनचा शेवटचा आठवड्यात असल्यासारखा आहे। म्हणजे त्याच्यानंतर फक्त शेवटचा एक रविवार आहे, 2-3 दिवस राहतात। पण बरोबर 21 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा ठेवलेली आहे आणि आपल्या शाळा त्याच्या अगोदरच चालू होतात। आता तुमची जनगणना ही मे मध्ये चालू होणार आहे, मेच्या मिडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपेल। आता त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन काहीतरी दुरुस्ती होऊन येईलच। असो, आता तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे वेळापत्रक सांगतो, हे पहा। शिक्षक पात्रता परीक्षेचं आज नोटिफिकेशन आलेलं आहे। फॉर्म हे तुम्हाला 27 मार्च पासून 16 एप्रिल पर्यंत भरता येतील। भरपूर दिवस आहेत फॉर्म भरायला। मग आता फॉर्म भरल्यानंतर ह्याचे हॉल तिकीट कधी येणार, तर याचे हॉल तिकीट आहे 9 जून ते 21 जून पर्यंत येणार आणि आपली परीक्षा ही 21 जूनला होणार। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेपर किती होणार, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होणार आणि तेही मागच्या वेळेस झाले त्याच पद्धतीने होणार आहेत। आणि आता ही टीईटी कोणासाठी आहे असा सुद्धा प्रश्न पडलेला असेल, तर ही टीईटी सर्वांसाठी असणार आहे। जे डीएड बीएड झालेले आहेत, ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं, ही टीईटी त्यांच्यासाठी सुद्धा आहे। पण स्पेशल करून वर्षातून दुसऱ्या वेळेस हे टीईटीचं आयोजन करण्यामागचा उद्देश सुप्रीम कोर्टाने सर्व शिक्षकांना टीईटी 2 वर्षामध्ये पास करणं अनिवार्य केलेलं आहे। त्यांच्यासाठी स्पेशल करून ही टीईटी आयोजित केलेली आहे। मग ही टीईटी त्या शिक्षकांसाठी सुद्धा आहे आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे। म्हणजे जे कार्यरत असलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी व भविष्यामध्ये त्यांना प्रमोशन हवं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे। पण ज्यांचं रिटायरमेंटसाठी फक्त 5 वर्ष राहिलेले आहेत त्यांच्यासाठी ही टीईटी नाही आहे, त्यांनी देण्याची आवश्यकता नाही आहे। आणि टीईटी कोणी देऊ शकतो किंवा त्याला वयाची काय अट आहे का, तर टीईटी देण्यासाठी वयाची काहीही कसलीही अट नाही आहे। असो, परीक्षा ही 21 जूनला होणार आहे आणि फॉर्म 27 मार्च पासून भरायला सुरुवात होणार आहे। असो, जेवढी महत्त्वाची माहिती होती ती एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जाग आली असेल, मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओपासून सांगतो की टीईटी होणार आहे, तुम्ही लक्ष केलं नाही। आता टीईटीचे फॉर्म भरायला 27 पासून चालू होत आहे। आता तुम्ही जागे झालेले आहात, तुम्हाला अभ्यास करायचं टेन्शन आलेलं असेल, अभ्यास कसा करावं, काय करावं, सिलेबस काय आहे, कसलीही काळजी करू नका। आपण त्याचे लागलीच व्हिडिओ घेऊन येणार आहोत। आणि तुम्हाला जर कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करून, कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करून लवकर टीईटी पास करायची असेल तर आपल्याकडे तुमच्यासाठी नोट्स सुद्धा आहेत। पेपर 1च्या तब्बल 60 मार्काच्या नोट्स आहेत। त्याच्यामध्ये परिसर अभ्यास 30 मार्काच्या नोट्स आणि मानसशास्त्र 30 मार्काच्या नोट्स।
मग आता परिसर अभ्यासच्या 30 मार्काच्या नोट्स म्हणजे फक्त तिसरी चौथी पाचवीचा परिसर अभ्यास केल्यानं पेपर 1चा परिसर अभ्यास कव्हर होतो का, तर अजिबात नाहीये. ही तुमचा भ्रम आहे. माझा पेपर फक्त 1ली ते 5वीचा आहे. मग मी फक्त 1ली ते 5वी म्हणजे तिसरी चौथी पाचवीचा अभ्यास करणार, त्याच्यात परिसर अभ्यास आहे, झाला परिसर अभ्यास. तुम्ही 100 वेळा जर TET दिली तरी तुम्ही TET पास होणार नाही. कारण परिसर अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये 4थी पासून ते 10वी पर्यंतचा इतिहास, 4थी पासून ते 10वी पर्यंतचा भूगोल, 3री पासून ते 8वी पर्यंतचं विज्ञान जुनं, प्लस 6वी पासून ते 8वी पर्यंतचं विज्ञान आणि त्यानंतर नागरिकशास्त्र. एवढं केल्यानंतर हे तुमचं परिसर अभ्यास पूर्ण होतं. त्याच्यामध्ये 3री 4थी 5वीचं परिसर अभ्यास इन्क्लूड. एवढं केल्यानंतर तुमचा 30 मार्काचा परिसर अभ्यासचा विषय क्लिअर होतो. मग ह्या 30 मार्काच्या नोट्स आपल्याकडे आहेत. ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटतात. मानसशास्त्राच्या सुद्धा तब्बल 30 मार्काच्या नोट्स आहेत. ह्या 30 मार्काच्या नोट्समध्ये तुम्हाला 28 चॅप्टर भेटणार आहेत, जे की 23 नोव्हेंबर 2025 जी काही परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आले होते त्याच्यामध्ये नवीन चॅप्टर आले होते, ते चॅप्टर सुद्धा इन्क्लूड करून आपण सेकंड एडिशन अवेलेबल करून दिलेलं आहे. याच्यामध्ये 28 चॅप्टर आहेत, पेज आहे 324 आणि त्याची किंमत आहे 401. आता तुम्ही जर पेपर 1चा कॉम्बो, पेपर 1चा जर बंच घेतला 60 मार्काच्या नोट्सचा, तर हा तुम्हाला 1301 रुपयाला भेटून जातो. इथं नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर संपर्क करा, सॅम्पल मागवा, सॅम्पल पहा. तुम्हाला फक्त परिसर अभ्यासच्याच 90 पेजचं सॅम्पल पाहायला भेटेल. एवढं सॅम्पल कोण देत नसतं. आणि मानसशास्त्राचं 50 पेजचं सॅम्पल पाहायला भेटेल. सॅम्पल पहा, विश्वास वाटला, चांगल्या वाटल्या तर घ्या. आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला जो काही पेपर झाला होता त्याच्यानंतर पेपरचं विश्लेषण केलेलं आहे. परिसर अभ्यासच्या नोट्स आलेल्या आहेत. मानसशास्त्राचा जो काही पेपर झाला होता त्याच्यामध्ये आपल्या नोट्समधले किती प्रश्न पडलेले आहेत त्याचे पुराव्यासहित एक व्हिडिओ बनवलेला आहे. प्रश्न, त्याचा पुरावा, त्याचा संदर्भ आणि आपल्या नोट्समधलं त्याचं पान क्रमांक एकदम सगळे व्यवस्थित, तो कुठल्या पेजवर आहे, कसा विचारला, काय, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि ज्यांचा पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, या सामाजिक शास्त्राच्या डायरेक्ट पासिंगच्या नोट्स आहेत आपल्याकडे तब्बल 90 मार्काच्या. याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र 60 मार्क प्लस मानसशास्त्र 30 मार्काच्या 90 मार्काच्या नोट्स भेटून जाणार आहेत. याचं सुद्धा तुम्हाला सॅम्पल भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 20 PDF भेटून जातात. याच्यामध्ये इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिकशास्त्र आलं, त्यानंतर मानसशास्त्र सुद्धा आलं. सगळं एकदम अप टू डेट. तुम्हाला इतिहासच्या नोट्स डायरेक्ट 12वी पर्यंत भेटून जातात. भूगोलच्या 10वी पर्यंत सफिशियंट आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल वेगळा, भारताचा भूगोल वेगळा, जगाचा भूगोल वेगळा इन्क्लूड करून दिलेला आहे. एकदम जबरदस्त अशा नोट्स रेडी करून ठेवलेल्या आहेत. ह्या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF मध्ये भेटून जातात. आता पेपर 2 ज्या पासिंगच्या नोट्स आहेत 90 मार्काच्या, ह्या 1401 रुपयाला भेटतात. त्याच्यानंतर तुमचा पेपर 1 ही आहे आणि पेपर 2 ही आहे. आणि तुम्हाला जर दोन्ही नोट्स घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी सुवर्ण मध्य काढून आपण कॉम्बो नोट्स काढलेले आहेत. याच्यामध्ये पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स, पेपर 2च्या 90 मार्काच्या नोट्स, असा कॉम्बो हा तुम्हाला फक्त 1631 रुपयाला भेटणार आहे. याच्यामध्ये 23 PDF भेटून जातील. ह्या 23 PDF वाचला तर भूकंप, सुनामी, ज्वालामुखी जरी आलं, काही जरी झालं तर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये. कारण एवढ्या जबरदस्त नोट्स आहेत. मी स्वतः लिहिलेल्या आहेत, स्वतः लिहून ते टाईप करून घेतलेले आहेत, डबल पुन्हा करेक्शन काढून एकदम अद्ययावत केलेलं आहे. त्याच नोट्सचा अभ्यास करून मी सुद्धा TET पास झालेले आहे. 2021ला सुद्धा बरेच जण पास झालेले आहेत, 2024ला सुद्धा पास झालेले आहेत, 2025ला सुद्धा भरपूर जण पास झालेले आहेत. आता हे 2026ला आपण अपडेटेड सगळं केलेलं आहे. असो, पेपर 1चा 1301, पेपर 2 1401 आणि पेपर 1 व पेपर 2 कॉम्बो हे 1631. आता ज्यांना फक्त परिसर अभ्यासच्या घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी 1000ला नोट्स भेटतील. ज्यांना पेपर 2 फक्त सामाजिक शास्त्राच्या घ्यायचे आहेत त्यांना 1200 रुपयाला भेटतील. तुम्हाला इथं हे ते पॉम्पलेट दिसत असतील ते पहा. सॅम्पल पाहिजे असतील तर खालच्या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला सॅम्पल सुद्धा भेटून जातील. काही टेन्शन घेऊ नका. आपण लवकरच ह्याच्यावर नोट्स कशा आहेत, काय आहेत, मग मानसशास्त्राच्या नोट्स सुद्धा कशा आहेत, त्याचं एकदम जे काय आपण मानसशास्त्र सेकंड एडिशन काढलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे तुमच्या समोर दाखवतो. विश्वास बसल्यानंतर घ्या. आणि आता लागलीच क्लासेस लावो का नाही असे तुम्हाला टेन्शन आलेलं असेल, क्लासेस लावतो, हे लावतो, ते लावतो, तर सध्या तरी किमान गडबड करू नका. थोडंसं शांत व्हा
आणखीन फॉर्म भरायला चालू झाला नाही. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आणखीन बराचसा वेळ आहे. इथून आपल्याला जवळजवळ 80-85 दिवस भेटतात. इतके दिवस मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्हाला इतक्या दिवसामध्ये क्लास न लावता TET कशी पास करता येते याचं एकदम व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन देतो. आणि प्रत्येक विषयाचा कसा अभ्यास करायचा काय नाही, मग नोट्स नाही जरी घेतला तरी सुद्धा कसा अभ्यास करता येईल, नोट्स घेऊन कसा अभ्यास करता येईल, यूट्यूबवर सुद्धा कसा अभ्यास करता येईल आणि क्लास न लावता कसं पास करता येईल याचं एकदम व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला टाइम टेबल करून देतो, गायडन्स करून देतो. त्यामुळं भांबावून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. जे सांगतोय ते एकदम जाणीवपूर्वक सांगतोय, वस्तुस्थिती घेऊन सांगतोय आणि एकदम डॉट मी तुम्हाला सांगतोय. याच्या अगोदरची व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल. असो, आता रोज आता इथून आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचे व्हिडिओ येतील. रोज एक तरी व्हिडिओ मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.